सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आत्ता या क्षणी अवंतिका तिथं काय करत असेल? इथे माझा एकही क्षण तिच्याशिवाय जात नाही आणि ती माझा आवाजही ओळखत नाही. असं वाटतं की आत्ताच्या आत्ता कोल्हापूरला जावं आणि अवंतिकाला भेटावं. दुरून का होईना पण मला एकदा तरी बघायचंय तिला. पण याला सौरभ परवानगी देईल? सौरभ, सौरभ, अरे काय झालं आधी? सौरभ, काय झालं? परत मला परत तसे स्वप्न पडलं. स्वप्न काय? मी जिन्यावरनं येते चढत आणि अचानक माझ्या पायाखालची जमीनच सरकते आणि मी एकदम काळोखात खूप. आणि काय? आणि काही दिसलं का तुला? पुढे काही आठवतंय का? जाऊ दे. तुला पाणी आणू का मी? नाही, नको. हा ठीक आहे, स्वप्न होतं ते. तू झोप आता. हा इट इज ओनली अ ड्रीम. झोप बघ. ये. सौरभ, जाऊ नकोस. अगं मी आहे, इथेच आहे. माझ्या जवळ थांब.
पूनम, हे सगळं काय चाललंय? हा, म्हणजे ते भांड उघड, हे डबे उघड, नक्की काय पाहिजे काय तुला? सिद्धार्थ, मला ना जाम भूक लागली. मग समोर एवढे पदार्थ ठेवले, एक डिश घे, त्यात ते पदार्थ घे, टेबलावर बस आणि खा. सिद्धार्थ, मला ते सगळं नाही वाटत आहे खावंसं. म्हणजे मला की नाही गोड खावंसं वाटतंय. आमच्या स्वीट शॉप मध्ये ती बेंगॉली मिठाई मिळते ना, ती खावीशी वाटते मला. अच्छा, मग काढून देऊ? अरे आप फरमा के तो देखो, आप फरमा रहमदला ऐसा कभी हुआ है? हाँ? सिद्धार्थ, एरवी ना मी लगेच हो म्हणलं असतं आणि माझे सगळे डोहाळे पुरवून घेतले असते. पण आता घरातल्या या अशा वातावरणात स्वतःचं कौतुक करून घेणं नाही पटत रे मनाला. शशांक भाऊजी एवढे दुःखात असताना आपण गोड खायचं नाही इच्छा होत. तू म्हणतेस ते बरोबर आहे पूनम. दादाच्या या अशा अवस्थेत आपण त्याच्या बरोबरच असलं पाहिजे. It's really a pleasant surprise. Please, please, Colonel, have tea. आता तुम्ही पुन्हा कोल्हापूरकर झालात असं कळलं. म्हटलं यावं तुमच्या समाचाराला. Really, I must admit my mistake. पण खरंच समाचाराला का आमचा समाचार घ्यायला कळवलं नाही म्हणून? कुठे आहे तुमची लेख? करमते का तिला कोल्हापूर? अहो, न करमून सांगते कोणाला. After all, I have decided to stay. In fact, settle here. I love Kolhapur, the weather, गुड. the atmosphere, people like you. आणि सासर सुद्धा इथलंच शोधलंय बरं का. कोणाकडे देत आहे तिला? यू मस्ट बी नोईंग जहागीरदार, आपल्या शोभनाताई जहागीरदार, त्यांचा मुलगा सौरभ. सौरभ? हाऊ एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असं काही नाही. लेट मी नो, प्लीज गो थ्रू. गैरसमज करून घेऊ नका मेजर साहेब. नो नो. पण जे कानावर आलं ते सांगतो. सौरभचं आधी लग्न झालं होतं याची कल्पना आहे तुम्हाला? हाय. आई, हे अरे वा, वेळ काढला. सौरभ, एक गुड न्यूज आहे. काय? बाबांच्या कादंबरीवर फिल्म निघते. वाव, अरे वा. अरे ते अनिरुद्ध काका आहेत ना, म्हणजे सलीलचे सासरे, तेच प्रोड्यूस करतात. ब्रिलियंट. अरे वा, मी बोलतो बाबांशी नंतर. हां, मी वाचली ती कादंबरी, खरंच छान आहे. कसं भिडणार आणि इतकं वास्तवाचं लिहिलंय ते. सिरियसली, म्हणजे शब्दाचं जाळं विणणं सोपं असतं, पण इथे भिडायला खरंच काहीतरी लागतं. तर ते बाबांनी अचीव्ह केलंय. बाबांची स्टाईलच आहे तशी. त्यांचं लिखाण खरंच मनाला खूप भेटतं. इनफॅक्ट सलीलशी मी मागे डिस्कस करत होतो तेव्हा मी बोललो सुद्धा
की बाबांनी हे प्रेस वगैरे काढण्याच्या फंदात पडण्यापेक्षा त्यांनी लिखाणच सुरू करायला पाहिजे परत. एक मिनिट, तू कधी सलीलशी एवढं बोलायला लागलास? अगं तू कोमात होतीस ना मध्ये, तेव्हा सतत त्यांचे फोन यायचे ना, तेव्हा सतत कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही. हे एक बेस्ट आहे हा तुम्हा लोकांचं. मी काही प्रश्न विचारला ना की म्हणायचं तू कोमात होतीस ना तेव्हा झालं असं. हे असं उत्तर सांगितलं की माझं तोंड बंद. आणि शेवटी मी तरी काय, तुम्ही सांगाल त्याच्यावर विश्वास ठेवण्याखेरीज मला काय ऑल्टरनेटिव्ह आहे? हे बरं आहे तुझं. मग मी जे काय सांगितलं ती काय खोटी कारण होती की काय? गॉड नोज. कम ऑन. हे बाय द वे सौरभ, हल्ली तुझ्या त्या सेक्रेटरीचे सारखे फोन येत असतात. कोण आहे रे ती? कशी आहे? एकदा बघायला पाहिजे तिच्याकडे. बघ नाही येऊन खरंच बघ. तुझ्या एवढी तर सुंदर नक्कीच नाहीये. तरी पण एकदा येऊन बघितलं पाहिजे. सोडणार नाही मी तिला. हे काय शशांक नाही आला? कुठे गेला बाहेर जेवायच्या वेळेला? हो ना, आणि मला पण सांगितलं नाही कुठे चाललाय तो. भूक लागली आहे मला. तुला थांब की जरा 2 मिनिटं. सारखी वेळ तुला भूक लागलेली असते, खादाड कुठली? हा माय बघ ना कसा चिडवतोय हा. मी काय खादाड आहे का आता? कोण कोण म्हणाला असं? हा ना, उलट हा तुझा काकाच दिवसभर बोक्यासारखा खात असतो. मी बोका? हा? मी बोक्यासारखा खात असतो? काय जुई कशी जिरली नाही का माणसाची? हसा हसा हसा, तुम्ही सगळे हसा. अहो मी पक्का पुणेकर आहे, खाण्यात हरणार नाही कुणाला, कळलं ना? सॉरी मंडळी, सॉरी. मला जरा उशीर झाला. असं कसं तू न सांगतो कुठे गेला होतास? काही नाही, इथं जवळच गेलो होतो. बऱ्याच दिवसात गोड काही खाल्लं नव्हतं, म्हणलं मिठाई आणावी. चला घ्या, पटपट घ्या. हा चल तुझी घे. घ्या घ्या. पूनम, हीच मिठाई हवी होती ना? हो, पण माझ्यासाठी? मला वाटलं हा पठ्ठ्या गेला नव्हता, मग ठरवलं आपणच जाऊया आणि घेऊन आलो. अगं पण त्यात इतका गोंधळ झाला. वाटे तो एक 2 व्हीलरवाला आडवा आला, मग गाडी तिथंच ठेवली. मेकॅनिकला फोन केला, सरळ रिक्षाने गेलो आणि त्यामुळे थोडा उशीर झाला. म्हणून रडायला काय झालं? बघा ना, भाऊजींनी माझ्यासाठी एवढ्या लांब जाऊन मिठाई आणली आणि मी मात्र आजपर्यंत त्यांच्याशी फक्त वाईट वागत आले. भाऊजी, मी खूप चुकले. मला माफ करा असं म्हणण्याची लाज वाटते मला आता. म्हणून जाऊ दे ना, आता कशाला जुनं सगळं. प्लीज भाऊजी, मला बोलू देत. आज सगळ्यांसमोर मी तुमची माफी मागते. यापुढे जे काही वाईट व्हायचं असेल ते माझं होऊ देत. तुमचं सगळं फक्त चांगलंच व्हावं एवढीच प्रार्थना आहे. पूनम, हे बघ, रडू नकोस. ऐक माझं. हे बघ, जे काही झालं ते त्यातलं मला काही एक आठवायचं नाहीये. जे काही झालं त्यात दोष कोणाचा होता, कोण बरोबर होतं, कोण चुकलं होतं, हे सगळं आठवून काही फायदा आहे का? आता सांग ना, काही फायदा आहे का? काही फायदा नाही. खरं म्हणजे तुझं आणि सिद्धार्थचं बोलणं ऐकलं ना मी, आणि मला अपराधासारखं वाटायला लागलं. अगं, तुमचे हौसेचे दिवस आहेत हे. मी तुमची माफी मागतो. इतके सुंदर हौसेचे दिवस मी तुमचे वाया जाऊ देणार नाही. आणि अण्णा, मी सगळ्यांना सांगतो, मी मागचं सगळं विसरून तुमच्याबरोबर नव्याने सुरुवात करायची ठरवली.
शोभनाताई, शोभनाताई, मिसेस जागीरदार, What a pleasant surprise, Major. Yeah, बस. please. This is really disgusting. With due respect to our old relations, I want some explanation. Will you please give it? मला मोकळं करा तुम्ही. म्हणजे? शोभनाताई, we trusted you like anything. त्यामुळेच सौरभ बद्दल वेडवाकडं कानावर आलं तेव्हा I just ignore it like it is a gossip. But you try to exploit our relations? This is not fair. This is not fair. Shobhanatai, you have exploited our relationship. असं बोलू नका. असं म्हणू नका, मेजर. Yes. No, please clear me one thing. सौरभची पहिली बायको इथेच या घरात आत्ता राहतीये ना? आणि तरीही तुम्ही आमच्याशी रिलेशन जुळवलं, माझ्या मुलीला फाशी पाडलं. मेजर साहेब, ऐका ना तुम्ही. आम्ही काय म्हणतोय ते तरी ऐकून घ्या. येस, ऐकायला चालय मी. I just want to finish the whole matter and be done with it. Please. सुरुवा, कसला विचार करते सुरा? कसल्या विचारात असणार? राहून राहून अवंतीची आठवण येते. त्या घरात कशी राहत असेल, कसं होत असेल तिचं. मी कोल्हापूरला जाऊन येऊ का? म्हणजे प्रत्यक्ष स्वतःच्या नजरेनेच पाहता येईल. मला विचारशील तर नको जाऊस. तुलाही तिथे खूप अकवर्ड होतं ना. मग तेही खरंच आहे म्हणा. सलीलला पाठवूया का कोल्हापूरला? अगं, माझा फोन झाला होता आज सकाळी. खूप आनंदात वाटली मला ती. पुन्हा सलील तिथे जाणार म्हणजे नाही म्हटलं तरी तिथलं वातावरण डिस्टर्ब होणार. हे बघ, तिची खुशाली आपल्याला मधून मधून फोनवर कळते ना, त्यातच आपण समाधान मानायला हवं. हे बघ सुलभा, आपल्याला थोडासा संयम पाळायला हवा आता. आणि आपण कितीही म्हटलं तरी जहागीरदारांनी सगळी परिस्थिती व्यवस्थित सांभाळली आहे. आज तिच्या बोलण्यावरून मला जाणवलं की ते तिला काहीही कमी पडू देत नाही आहेत. सौरभ सुद्धा चांगला वागत असावा तिच्याशी. सुलभा, जे काय चाललंय ते सगळं तिच्या चांगल्यासाठी चाललंय ना, हो ना? मग त्यातच समाधान मानायचं. शांत व्हा. मेजर, ऐका. ऐकून तर घ्या. आम्ही काय म्हणतो ते तरी ऐका ना. तुमची माहिती खरी आहे. अवंतिकाचं आणि सौरभचं. डॉक्टर म्हणतात की त्यांना इथून इतक्यात पाठवणं धोक्याचं होईल. म्हणून आमचा नाईलाज झालाय मेजर. आम्हाला त्यांना इथे ठेवून घ्यायला लागतंय.